सुगरण होण्यासाठी या किचन टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. टिप नंबर 1. भेंडी चिरताना सुरी खूप चिकट होते, त्यामुळे सुरीवर लिंबू चोळा आणि मगच भेंडी कापा. यामुळे भेंडीचा चिकटपणा बिलकुल जाणवणार नाही. नंबर 2. शेंगदाण्यांना बऱ्याचदा आळ्या किंवा कीड लागते, त्यामुळे बाजारातून आणलेले शेंगदाणे थोडेसे भाजून घ्या आणि नंतर डब्यात भरून ठेवा. खूप दिवस चांगले राहतील. टिप नंबर 3. रव्यामध्ये लवकर आळ्या पडतात, त्यामुळे रवा एकतर थोडा भाजून भरणीत भरा किंवा फ्रीजमध्ये तसाच ठेवून द्या. यामुळे रव्यामध्ये आळ्या किंवा जाळ्या होणार नाही. टिप नंबर 4. रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा, शेगडी, ओव्हन नीट स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळं अथवा कीटकं होणार नाहीत. टिप नंबर 5. कडधान्यांना अनेकदा भुंगे होतात, तर असे होऊ नये म्हणून मसाल्यामधील एक गोष्ट म्हणजेच तेजपत्ता त्यामध्ये टाकून ठेवा. अशाने कडधान्यांमध्ये भुंगे होणार नाहीत. टिप नंबर 6. तिखटा मिठाचा डबा उघडताना किंवा बंद करताना त्याला सारखे खरकटे हात लागतात आणि तो लगेच खराब होतो. त्यामुळे स्वयंपाक होईपर्यंत शक्यतो डब्याचं झाकण लावूच नका. टिप नंबर 7. स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी ओट्यावर नेहमी एक कागद पसरून टाका, त्यामुळे सगळं त्या कागदावर सांडतं आणि ओटा खराब होत नाही. त्यामुळे तो स्वच्छ करण्यात खूप वेळही जात नाही. टिप नंबर 8. किचनमध्ये लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा. टिप नंबर 9. किचन सिंक तुंबलं असेल किंवा ब्लॉक झालं असेल तर ते मोकळं करण्यासाठी नेहमी त्यात व्हिनेगर टाका. टिप नंबर 10. स्वयंपाक करताना जळालेली भांडी आणि काळपट पडलेली भांडी स्वच्छ आणि साफ होण्यासाठी अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतंही डिटर्जंट पावडर घेऊन भांडी घासा. याने भांडी स्वच्छ होतील आणि पूर्वीसारखी चमकतील. टिप नंबर 11. घरातील कोणताही फॅन असो किंवा एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून तो फॅन पुसून काढा. फॅन एकदम नव्यासारखा स्वच्छ होईल. टिप नंबर 12. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडंसं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे स्वच्छ धुवा. तेलाचे डाग नाहीसे होतात. टिप नंबर 13. काही अळूची पाने खाताना घसा खवखवतो, तर असं होऊ नये म्हणून अशावेळी ही पाने स्वच्छ धुवावीत आणि नंतर एका पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबू पिळावे. आता 10 ते 15 मिनटं या लिंबूच्या पाण्यात ही पाने तशीच ठेवावीत. 10 ते 15 मिनटानंतर अळूची पाने चाळणीतून निथळून घ्यावी, म्हणजे अशी पाने खाताना घसा खवखवणार नाही. टिप नंबर 14. मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा. अशाने मसाल्याची भाजी घट्ट तयार होते. टिप नंबर 15. आले, लसूण, मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी पेस्टमध्ये मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालावे आणि चांगले एकत्र करावे. पेस्ट स्वादिष्ट देखील होते आणि जास्त काळ टिकते. टिप नंबर 16. तुरीची डाळ शिजताना डाळीमध्ये 1 चमचा तेल किंवा तूप आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकाव्यात. यामुळे डाळ तर लवकर शिजतेच, शिवाय तुरीच्या डाळीमुळे ॲसिडिटीचा त्रास होत नाही. टिप नंबर 17. गोबीची भाजी करताना गोबी चिरून झाल्यानंतर त्याला थोडे मीठ लावून ठेवावे. अशाने गोबी चटकन शिजते आणि गोबीचा उग्र वाससुद्धा येत नाही. टिप नंबर 18. उपमा बनवताना गरम उकळत्या पाण्यात रवा घातल्याने रव्याच्या गुठळ्या तयार होतात, तर हे टाळण्यासाठी प्रथम रवा घाला आणि नंतर गरम पाणी घाला आणि हे व्यवस्थित मिक्स करून त्यावर झाकण ठेवा. अशाने उपमा एकदम मऊसूत लुसलुशीत तयार होईल. टिप नंबर 19. एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने स्वाद तर चांगला येतोच, पण पुष्कळदा मसाले करपतात. म्हणूनच यासाठी 1 चमचाभर तेलात मसाला घोळून मगच फोडणीत घालावे, तर याशाने मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो. टिप नंबर 20. अळूची गरगटी भाजी करताना अळूच्या पानांची खाज जाण्यासाठी आणि गरगटा भाजीला आंबटपणा चव येण्यासाठी आंबट चुक्याची भाजी वापरली तर अळूच्या गरगटी भाजीला उत्तम अशी स्वादिष्ट चव येते आणि भाजी देखील घट्ट होते. टिप नंबर 21. शेपूची भाजी आरोग्यपूर्ण असल्याने आपल्या आहारात वारंवार असणे फारच गरजेचं आहे. व नुसती शेपूची भाजी खाल्ली तर काही वेळाने उग्रवास किंवा करपट ढेकऱ्या येतात, पण त्याच शेपूच्या भाजीत थोडासा पालक चिरून घातल्याने शेपूची भाजी छान होते आणि यावरील त्राससुद्धा होत नाही. टिप नंबर 22.
मुगाच्या डाळीची खिचडी करताना मुगाच्या डाळीचे ऐवजी मोड आलेले तुम्ही मूग वापरले तर खिचडी खूपच पौष्टिक तयार होते, तसेच चवदार देखील होते. टिप नंबर 23. वर्षभर चिंच साठवायची असेल तर चिंच उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्या आणि नंतर 1 किलो चिंचेला पाव किलो बारीक मीठ लावून एका चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवा. अशाने वर्षभर चिंच कोरडी राहते. अशाने चिंचेचा वर्षभर कलरही बदलत नाही, म्हणजे चिंच काळपट पडत नाही. टिप नंबर 24. भाजीसाठी किंवा पराठ्यांसाठी बटाटे उकडताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ घातले तर बटाटे पाण्यात फुटत नाहीत, बटाटे व्यवस्थित मऊ शिजतात. टिप नंबर 25. कोणतीही पालेभाजी लवकर शिजण्यासाठी चिरलेल्या भाजीत थोडेसे मीठ घालून ठेवा, अशाने भाजी लवकर शिजते. टिप नंबर 26. नूडल्स मोकळे होण्यासाठी शिजताना त्यामध्ये 1 चमचा तेल टाका आणि शिजवल्यावर गरम पाण्यात नितळून थंड पाण्याखाली धरा, म्हणजे नूडल्स एकदम मोकळे सळसळीत तयार होतील. टिप नंबर 27. दुधाचे कोणतेही गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची पूड घातल्यास दूध फाटते, तर यासाठी तो पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यावरच वेलची आणि जायफळ पूड टाकावी. टिप नंबर 28. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत असेल किंवा डोळे चुरचुरत असतील तर 15 ते 20 मिनटं आधी कांदा सोलून त्याचे 2-2 तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर कांदा बारीक चिरा. अशाने डोळ्यातून पाणी येणार नाही. टिप नंबर 29. रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर दुसऱ्या दिवशी हे दोन्ही पदार्थ एकत्र करा आणि या एकत्रामध्येच पराठ्याचं पीठ मळा आणि याचे पराठे तयार करा. याचे पराठे अधिक पौष्टिक तयार होतील आणि शिवाय अन्नही वाया जाणार नाही. टिप नंबर 30. पोळ्याची कणिक, थालीपीठाचे पीठ किंवा थेपल्याचे पीठ मळताना तुम्ही त्यात उरलेलं ताक मिसळू शकता, ज्यामुळे पराठे, पोळ्या, थालीपीठ अधिक मऊ तयार होतात. नंबर 31. बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्या बटाट्याचे सँडविच, पराठे, पॅटीस, टिक्कीसाठी तुम्ही नक्कीच वापरू शकता. टिप नंबर 32. आले लसणाची पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवतानाच त्यात थोडेसे मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. अशाने आले लसणाची पेस्ट जास्त काळ टिकते. टिप नंबर 33. वाटणाचा मसाला जास्त काळ टिकवण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवण्याच्या डब्यात भरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा. असा मसाला 8 ते 10-15 दिवस सहज टिकतो. टिप नंबर 34. स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने अचानक पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खायचा सोडा टाकावा, यामुळे आग पटकन विझते. टिप नंबर 35. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते. तर तुम्हाला माझ्या या आजच्या महत्त्वपूर्ण किचन टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.